नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे अण्णा आणि सोबतच हा धनू दोघेही जण इकडे मात्र आता दत्तूची चांगलीच खेचत असतात. मुद्दामच त्याच्यासमोर काढा ओतून एक बॉटल ठेवलेली असते आणि काढा ओतून एक बॉटल ठेवल्यानंतर आता मात्र इकडे ते त्यांच्याबरोबर गेम करत असतात. तर दुसरीकडे महेश हा बाहेर निघालेला असतो आणि त्यावेळेला मात्र इथे राजा आणि सोबतच हा पाण्या हे दोघेही जण आता त्यांचा पाठलाग करू लागलेले असतात. आता दत्तू ही जी काही दारूची बॉटल ठेवलेली असते ती दारूची बॉटल घेतो आणि घेऊनच ताबडतोब घरामध्ये येतो. इथे मात्र नमिता तिचं काम करत बसलेली असते. मग आता जेव्हा तो ती बॉटल घेऊन येतो त्यावेळेला म्हणत असतो, आता खरी मजा येणार आहे. खरं तर अशी दारू आतापर्यंत कधीच प्यायलो नव्हतो, पण आता मात्र खूप मजा येणार आहे. ही दारू पिऊन मला एवढं भारी वाटणार आहे ना की काही विचारायची सोय नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग तेवढ्यातच आता इकडे अण्णा ह्याला बघायला निघालेले असतात. पण जेव्हा अण्णा बघायला जातात त्यावेळेला मात्र हा धनू म्हणत असतो, अहो अण्णा, तुम्ही तिकडे कुठे निघालेला आहात? अरे मला बघायचं आहे ना, तो दत्त्या कशी दारू पितोय आणि काय करतोय ते, मला त्याची मजा घ्यायची आहे. मग आता त्यावेळेला धनू म्हणत असतो, अण्णा मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला बरं नाही आहे ना? आणि मग जर तुम्हाला बरं नाही तर तुम्ही असं कसं जाऊ शकतात बरं? हे बघा, असं नको आहे, एक काम करूया, तुम्ही इथेच थांबा, मी बघतो तो दत्तू काकांना कशी दारू पितो आणि त्याचबरोबर तो काढा जो आहे ना, तो काढा त्याला कसा लागतो ना हे मी बघतो, असं आता इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच सुलू आलेली असते आणि सुलू म्हणत असते, काय रे ए दत्त्या, मला इथे तू चहा बनवायला सांगितलास आणि चहा बनवायला सांगून तू मात्र इकडे सकाळी सकाळी ही दारू घेऊन बसलायस. अरे जरा तरी लाज नाही आहे का तुला? सगळी काही अक्कल वगैरे जी आहे ना, ती सगळी अक्कल इथे गहाण ठेवली आहेस का? असं काय वागतोयस रे? अगं असं काय करतेस? गप ग सुलू. अगं ही ना विदेशी दारू आहे, विदेशी. ती आत्ताच प्यायची आहे, कारण तिकडे अमेरिकेला ना आत्ता संध्याकाळ झालेली असेल. तेव्हा ती म्हणत असते, हो का, विदेशी दारू प्यायला बरे तुझ्याकडे पैसे आहेत आणि जेव्हा जेव्हा मी तुझ्याकडे पैसे मागते त्या वेळेला तर मला साधा 1 रुपयासुद्धा तू देत नाही आहेस. काय चाललंय तुझं? त्यावेळेला तो म्हणत असतो, वेडी आहेस का सुलू? मी कुठून विकत आणली ही दारू? मी अजिबातच विकत वगैरे आणली नाही. मग कुठून आणलीस? अगं त्या दत्त्याची, त्या धोंड्याची छापली मी ती दारू. तुला सांगू का, त्याला बरं नाही आहे आणि त्यामुळे ना त्याला त्याच्या घरची दारू पिऊ देत नाही आहेत. म्हणून ना त्याने ही दारू जी आहे ना ती इकडे लपून ठेवली होती आणि तीच तर मी घेऊन आलो आहे. माझ्याकडे कुठे एवढे पैसे आलेत? पिऊ दे गं मला, जरा पिऊ दे. तेव्हा सुलू म्हणत असते, तुझं तर ना काय चाललं आहे आणि काय नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबातच समजत नाही आहेत. मग आता तो म्हणत असतो, पिऊ दे मला, पिऊ दे, तो चहा नको आहे मला, असं म्हणून तो दारू प्यायला लागलेला असतो. आता लगेचच त्या काढ्याचा एक घोट घेतो. जेव्हा त्या काढ्याचा एक घोट घेतो त्यावेळेला मात्र इकडे ना त्याला खूप जास्त त्रास होत असतो. तो काढा ना खूप जास्त विचित्र लागत असतो. मग विचित्र लागल्याबरोबर आता लगेचच तो म्हणत असतो, अरे ही दारू अशी कशी लागते तेच कळत नाही आहे. नाही नाही, आणखी एक घोट घेतो, आणखी एक घोट घेतल्यानंतर ना बहुतेक चांगली लागेल, असं म्हणून पुन्हा प्यायला लागलेला असतो. मग पुन्हा प्यायला लागल्यानंतर आता म्हणत असतो, बापरे, मला तर कळतच नाही आहे, ही जी काही दारू आहे ना ती नेमकी आहे तरी काय आणि अशी लागते तरी कशी, तेच मला काही कळत नाही, असं आता इकडे तो बोलतो. आता धनूने हे सगळं काही पाहिलेलं असतं. मग धनूने पाहिल्याबरोबर तो धावतच अण्णांकडे जातो. मग अण्णांकडे गेल्यानंतर अण्णांना त्या तिथे घडलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सांगत असतो आणि म्हणत असतो, अण्णा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, खूप मजा आलेली आहे बरं का. इथे जो दत्तू काका आहे ना, तो दत्तू काका दारू पितोय, पण तुम्हाला सांगू का, त्याला ती दारू पिताना ना खूपच मजा येते. म्हणजे ती दारू अतिशय कडवट लागत आहे, असं तो म्हणतोय. खूपच मजा आलेली आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागलेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो आता हे दोघेही जण महेशचा पाठलाग करत असतात.
जेव्हा दोघेही जण महेशचा पाठलाग करत असतात त्यावेळेला मात्र इकडे आता पाण्या म्हणत असतो, आता ह्याला ना काही जरी झालं तरीसुद्धा आपण सोडायचं नाही. दुसरीकडे आता अण्णा हसायला लागलेले असतात. एवढे हसत असतात की काही विचारूच नका, कारण त्यांना ना इकडे हा जो काही दत्त्या आहे ना त्या दत्त्याची मजा घेताना पाहून प्रचंड आनंद झालेला असतो. ते म्हणत असतात आता मात्र इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे त्या दत्त्याची चांगलीच फजिती उडालेली आहे. आणि दत्त्याची अशा पद्धतीने फजिती उडाल्यानंतर आता मात्र इकडे तो काही केल्या नीट होणार नाही असं सुद्धा आता इकडे दोघेजणं बोलत असतात आणि हसू लागलेले असतात. तेवढ्यातच आता अवनी तिथे येते. जेव्हा अवनी येते त्यावेळेला मात्र इकडे ती म्हणत असते, काय झालेलं आहे, तुम्ही दोघेही जणं एवढे का बरं हसत आहात, सगळं काही ठीक आहे ना, खरं खरं सांगा काय झालेलं आहे, असं अवनी विचारत असते. आणि तेव्हा मात्र लगेचच आता इकडे अवनीचं लक्ष तिथे असलेल्या काड्याकडे जातं. मग ती म्हणत असते, काय झालं, इथे मी काडा ठेवला होता, तो काडा कुठे, संपवला सगळा काडा, थांबा, तो जर संपवला असेल ना तर मी आणखी तुम्हाला काढा गरम करून आणून देते, म्हणजे जेवढा काढा बनवलेला आहे ना तेवढा सगळा काढा तुम्हाला प्यायचा आहे, असं सुद्धा ती सांगत असते. आणि त्यानंतर ती काढा प्यायला देत असते. मग आता काढा प्यायला दिल्यानंतर इथे आता लगेचच अवनीचं लक्ष तिथे असलेल्या त्या पातेल्याकडे जातं आणि त्याच्यामध्ये काढा नसतो. आणि काढा नसल्यामुळे आता अवनी विचार करत असते की याच्यातला जो काही काढा आहे तो काढा नेमका कुठे गेला, काय झालेलं काय असेल काड्याचं, असं विचारल्याबरोबर आता मात्र इकडे ती त्यांना जाब विचारू लागलेली असते. पण हे दोघंही जण फार घाबरलेले असतात. दुसरीकडे आपण पाहतो महेश एका ठिकाणी जाऊन पोहोचलेला असतो. जेव्हा त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो त्यावेळेला राजा आणि त्याचबरोबर इकडे हा पाण्या हे दोघेही जण त्याचा पाठलाग करत तिथंपर्यंत पोहोचलेले असतात. मग आता मात्र तो एका टपरीवरती खाली उतरतो आणि टपरीवरती खाली उतरूनच आता इकडे तो काहीतरी घेत असतो. तेवढ्यातच राजा आणि त्याचबरोबर इथे हा पाण्या दोघेही जण त्याच्या गाडीमध्ये जाऊन बसतात आणि गाडीमध्ये जाऊन बसल्याबरोबर त्याची मानगुटीच पकडत असतात. दुसरीकडे आता अवनी विचारत असते, धनू मला एक गोष्ट सांग, खरं खरं सांग, जो काही काडा आहे ना तो कुठे आहे, काड्याचं काय केलेलं आहे धनू, मी तुला काहीतरी विचारत आहे धनू, खोटं बोलायचं नाही, सर्व काही खरं सांगायचं. धनू मी तुला काहीतरी विचारते, तुला आम्ही अण्णांना काडा पाजायला लावलं होतं तर तूच अशा पद्धतीने वागतोयस का, बोल कुठे आहे काडा, अण्णा खरं खरं सांगा काडा कुठे आहे, थांबा मी तर तुम्हाला तर सोडणारच नाही आहे, तुम्हाला मी अजून काडा बनवून देणार आहे दुसरा. तेव्हा मात्र धनू म्हणत असतो, वहिनी काडा अण्णांनी प्यायला, एवढा सगळा प्यायला, खरं खरं सांग धनू, म्हणजे एवढा सगळा नाही प्यायला पण थोडासा प्यायला, मग बाकीचा काडा कुठे आहे. मग अवनी म्हणत असते, बोल ना काडा कुठे आहे. तेवढ्यातच बाहेरून ह्या दत्तूचा ओरडण्याचा आवाज येतो. जेव्हा दत्तूच्या ओरडण्याचा आवाज येतो तेव्हा मात्र अण्णा आणि त्याचबरोबर आता इकडे हे धनू दोघेही जण धावतच बाहेर पळालेले असतात. दोघेही जण बाहेरच पळाल्यानंतर आता अवनीला तर कळतच नाही आहे. हा दत्त्या म्हणत असतो, तुला तर धोंड्या मी सोडणारच नाही आहे, तू माझ्या दारूसोबत बेमानी केलीस, मला इकडे तू दारू समजून इथे तू मला खोटा काडा पाजलास, तुला आता आम्ही सोडत नसतो बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा आम्ही तुला सोडत नसतो, तू असं का वागलेला आहेस. असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे अवनी तर चकितच होत असते की ह्यांचं काय चाललेलं आहे. मग धोंडू म्हणत असतो, मी आणि काय केले, मी काहीही केलेलं नाही, तुला काहीतरी चुकीचा इथे गैरसमज होतोय, मी असलं कुठे काय केलेलं आहे, ते बघ, उगाचच माझ्यासोबत तू नाही नाही ते बोलू नकोस, नाही नाही ते काय बोलू नकोस, सांग ना, इथे तूच मला दारू समजून ते काडा पाजलास, कुठे पाप फेडणार आहेस, हे सगळं माझ्यासोबत दारूसोबत केलेलं पाप हे मी सहन करणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त तू केलेल्या आहेस, बरोबर की नाही, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मात्र आपण पाहतो की अण्णा म्हणत असता, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे, मी असलं काहीही केलेलं नाही आहे, हे बघ गप्प बस उगं. आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अण्णा म्हणत असतात, मी तर आतमध्ये होतो, म्हणजे तुम्ही इथे ठेवलेली दारू जी आहे ती दारू तू इथे चोरलीस, भिकार चोट कुठचा, कशाला कशाला माझी दारू तू चोरलेली आहे, सांग ना, तू तो एकतर दारू चोरतो आणि वरून वरून तू मला असं म्हणतो, पण तुझी जिरली ना मस्ती, दारू चोर कुठचा,
असं आता इकडे अण्णा त्याला बोलू लागलेले असतात. दुसरीकडे आपण पाहतो आता मात्र महेश हा साईटवरती फिरण्याचं काम करत असतो. जेव्हा साईटवरती व्हिजिट होते त्यावेळेला गाडीत येऊन बसतो आणि गाडीत येऊन बसल्याबरोबर आता पाहतो तर काय त्याच्या पाठीमागे इथे राजाने आणि त्याचबरोबर पाण्याने ह्या दोघांनी सुद्धा त्याचा गळा आवळलेला असतो. जेव्हा त्याचा गळा आवळतात तेव्हा महेश म्हणत असतो, तुम्ही इथे काय करताय? तुमची हिंमत कशी झाली इथे माझ्या गाडीमध्ये येऊन बसण्याची? आता पाण्या आणि राजा म्हणत असतात, तुझी हिंमत कशी झाली आमच्या अण्णांवर हात उचलण्याची आणि आमच्या अण्णांना जीवे मारण्याची? तुला तर आता ना मी इकडे पोलिसामध्येच देतो. त्यावेळेला महेश म्हणत असतो, सोडा मला सोडा, कारण त्यांनी जर माझ्या विरोधात कंप्लेंट केली नाही तर तुम्ही असं का वागताय? सोडा म्हणतो ना, सोडा मला, असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे तो गाडीतून खाली उतरतो आणि धावायला लागलेला असतो. तेव्हा राजा आणि सोबतच पाण्या हे दोघेही जण आता त्याच्या पाठीमागे पळत असतात. इकडे अण्णा म्हणत असतात, मी असलं काहीही केलेलं नाही आहे, उगाचच तू हे सगळं बिल माझ्यावर अजिबातच फाडू नको. उलट तू माझ्या दारूचा इथे खांबा चोरला आहेस आणि चोर तर चोर आणि वर शिरजोर. तेव्हा दत्तू म्हणत असतो, आता तर तुला मी सोडतच नसतो, आता तुझा जीव घेतल्याशिवाय मी शांत बसत नसतो, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग त्यावेळेला मात्र इथे आता धोंडूअण्णा म्हणत असतात, माझा जीव घेणार का तू? आणि माझा जीव घेतल्यानंतर अशी फुकटची दारू तुला कुठून प्यायला मिळणार सांग ना? फुकटची दारू पितो तर पितो आणि वरून माझ्यावरच आरेरावी करतो आणि रडतो. मला वाटलं सुली बिली मेली की काय? ए दत्त्या, काय बोलतोयस काय तू? काय बोलतोस? आणि सुली मेली, सुलीला मारायला निघाला आहेस का? अगं नाही ग, तो एवढा रडत होता ना, आणि एवढा रडत असल्यामुळे मला वाटलं की सुली मेली की काय. मी तुला ढगात पाठवल्याशिवाय मी मात्र स्वतः मरत नसते, ध्यानात ठेव एक गोष्ट, समजलं? इकडे महेश पळत असतो आणि त्याच्या पाठीमागे हे दोघं जण पाठलाग करत असतात. तेव्हा धोंडू म्हणत असतो, नाही ग, हा तुझा भाऊ लाडका एवढा रडरड रडत होता ना, म्हणून मला फक्त वाटलं की इकडे सुली बिली मेली की काय, म्हणून मी ते सगळं काही विचारत होतो. याच्या पलीकडे काहीच नाही. मी उगाचच कशाला ह्या सगळ्या गोष्टी बघू आणि उगाचच कशाला हे सगळं काही करू? मला काय करायचं आहे बाबा? आता इकडे सुलू म्हणत असते, चल उगाचच त्याच्या नादाला कशाला लागतो? काय होणार काय आहे त्याला बोलून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून? चल म्हणते ना मी आत्ताच्या आत्ता इथून, असं म्हणून ती त्याला आतमध्ये घेऊन जात असते. आता इकडे धोंडू म्हणत असतो, जा जा जा, राहिलेला सगळा काढा पे फुकटचा, असं म्हटल्याबरोबर आता हे दोघेही जण हसू लागलेले असतात. आवनी मात्र ह्यांचं दुरूनच सगळं काही पाहत असते. आवनीला तर आता ह्या लोकांची शाळा घ्यायचीच असते. मग आवनी पाहत असताना आता मात्र इकडे ती म्हणत असते, काय रे धनू, मला हे अजिबात नाही आवडलं. मी एवढ्या मेहनतीने हा काढा बनवला. अण्णांची तब्येत खराब आहे, अण्णांना बरं वाटत नाही आहे, म्हणून मी एवढा सगळा चांगला काढा बनवला. पण तुम्ही मात्र काय केलेला आहे? तुम्ही तो काढा इथे मी बनवला, माझ्या ह्याची काहीच किंमत नाही, आणि तुम्ही तो काढा इथे दत्तू काकांना दारू म्हणून पाजला. धनू, मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हते. तू चक्क माझ्यासोबत खोटं बोललास. तेव्हा धनू म्हणत असतो, नाही नाही वहिनी, म्हणजे अण्णा थोडासा काढा प्यायले होते ना. किती प्यायले होते? 2-4 घोट आणि काय होतं सांग ना? सगळा काढा इथे संपवायचा होता. पण धनू, आता तर मी तुला सोडणार नाही, मी तुला माफसुद्धा करणार नाही. तेवढ्यातच तिथे आता यशोदा आलेला असतो. यशोदा आल्याबरोबर तो म्हणत असतो, काय 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 झालं काय? त्यावेळेला मात्र इकडे आता अवनी म्हणत असते, काय झालं? धनूला विचारा काय झालं तर. तुम्हाला सांगू यशोदा, अण्णांसाठी मी एक औषधी काढा बनवला होता, आणि औषधी काढा बनवल्यानंतर ह्यांनी काय केले, तो काढा दत्तू काकांना दारू म्हणून पाजलेला आहे. आणि त्यानंतर मी धनूला ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं. काय रे धन्या, का असं केलंस? आता ह्यांना शिक्षा काय द्यायची? शिक्षा? नाही नाही, नको नको, शिक्षा देणार ना, पण अजून मी काढा बनवणार, आणि अजून बनवलेला काढा सगळा मी अण्णांना पाजणार. आता अण्णा म्हणत असतात, बापरे, शाळेमध्ये कधी चूक केली, इथे खोडी काढली तर एवढी कधी शिक्षा भेटली नाही आहे, पण सुनबाई मात्र मला तर सरळच करायला लागलेल्या आहेत. आता दुसरीकडे आपण पाहतो इथे राजा आणि पाण्या हे दोघेही जण आता इकडे ह्या महेशच्या पाठीमागे लागलेले असतात. जेव्हा महेशच्या पाठी लागलेले असतात, महेश म्हणत असतो, काय करताय तुम्ही? हे बघा, सोडा मला, मी काही नाही केलेलं. जर त्यांनाच काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही माझ्या मागे का लागलेला आहात? सोडा म्हणतो ना मी. हे बघा, असलं काही करू नका प्लीज, सोडा ना मला, सोडा, मला जाऊ द्या, असं आता इथे तो बोलत असतो. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर तरीसुद्धा हे लोक ऐकत नसतात आणि त्याचा पाठलाग करत असतात. दुसरीकडे आपण पाहतो
आता धोंडू, दत्तू आणि सुलू हे दोघेही जण घरात असतात. तर त्या दिवशी पाहायला आलेला मुलगा घरामध्ये आलेला असतो आणि तो म्हणत असतो, नमस्कार नमस्कार, ती मुलगी हवी मला, त्या मुलीचा पत्ता द्या. अहो काय पत्ता द्यायचा त्या पोरीचा? अहो ती तर आमचं घर फोडायलाच आली होती वाटतं, ती मुद्दामून आली होती बघा, आणि तिचा पत्ता तुम्हाला कशाला हवाय? तो म्हणत असतो, नाही, त्या डान्स करणाऱ्या मुलीबरोबरच मला लग्न करायचंय. अहो कशाला? थांबा, मी माझ्या पोरीला नमिताला बोलवते आणि तिला एकदा तुम्ही आज पाहून घ्या, कांदा पोह्याचा कार्यक्रम होऊनच जाऊ दे. असं म्हणून सुलू नमिताला आवाज द्यायला आतमध्ये जाते. नमे नमे, हे बघ, तो पोरगा आलाय तुला पाहायला, त्या दिवशी तू नव्हतीस ना, आता मात्र मस्त कांदे आणि पोहे कर, आज आपण पाहण्याचा कार्यक्रम बघण्याचा उरकूनच घेऊया. तेव्हा मात्र इथे ती मुलाकडे पाहते आणि तो मुलगा म्हणत असतो की नाही नाही, मला ही नकोय, मला त्या दिवशीचीच मुलगी हवी, मला तिचा पत्ता द्या, मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे, असं तो बोलत असतो. मग आता मात्र इकडे ही रागाला जाते आणि रागाला गेल्यानंतर लगेचच म्हणत असते, ए ए गबस फुकणीच्या, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची? आणि ती माझी जाऊबाई आहे, समजलं का? आणि माझी जाऊबाई असता कारणाने इथे मी तिचं आणि तुझं लग्न मुळीच तिच्याबरोबर लावू देणार नाही, समजलं? आत्ताच्या आत्ता इथून गायब व्हायचं, आत्ताच्या आत्ता इथे काही जरी झालं तरी. तेव्हा मात्र नमिता म्हणत असते, आज अगोदर ते थोबाड बघ कसलं झालंय ते, आणि मला तू माझ्या मैत्रिणीचा नंबर मागतोयस आणि पत्ता मागतोय, असलं काही देणार नाही. एक गोष्ट मात्र इथे नीट ध्यानात ठेवायची, चल आत्ताच्या आत्ता इथून निघायचं, कळलं का तुला? चल निघ म्हटलं ना इथून, एक शब्दसुद्धा इकडे बोलायचा नाही आहेस, कळलं? ती माझी होणारी जाऊबाई आहे, कळलं का तुला? आणि जाऊबाई होणारी असल्या कारणाने इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मात्र तुझं आणि त्याचबरोबर तिचं, तुम्हा दोघांचं सुद्धा लग्न मी लावू देणार नाही आहे, चल निघ आत्ता, असं म्हणून तो बाहेर निघालेला असतो. बाहेर निघता क्षणी समोरून येणारी पायल त्याला दिसते. पायल दिसल्याबरोबर त्याला मात्र प्रचंड आनंद होतो. मग आता तो इकडे विचार करू लागलेला असतो, अरे बाप रे बाप, तुम्ही आलेला आहात, बरं झालं बरं झालं, मी आत्ता तुमचाच पत्ता मागत होतो, मला ना तुमच्याबरोबरच लग्न करायचं आहे. तेव्हा मात्र आता इकडे ही म्हणत असते, काय रे ए नरसाळ्या, माझ्याबरोबर तुला लग्न करायचंय? थोबाड बघितलंस का आरशामध्ये? चल आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, मला तुझ्याबरोबर लग्न नाही करायचं, मला तुझं थोबाडसुद्धा नाही पाहिजे, समजलं? आत्ताच्या आत्ता निघून जा म्हटलं ना तुला, चल चालता हो. तेव्हा तो म्हणत असतो, असं काय करतेस? हे बघ, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे, ते थोबाडातलं अगोदर काढून टाक सगळं, आणि मग बघ माझ्यासोबत इथे लग्न करायचं आहे की नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तर इथे मात्र नमिता त्याला मारायला लागलेली असते आणि नमिता मारत असताना आता इकडे तो म्हणत असतो, अहो असं काय करताय, मला लग्न करायचंय, मला ती आवडली ना. मग ती म्हणत असते, तुला सांगितलं ना आत्ताच्या आता निघून जा, चालता हो म्हणून, चल चालता हो. आता इकडे ह्या दोघी जणी त्याला मारू लागलेल्या असतात आणि मारत असताना त्याला तिथून जायला सांगत असतात. पण तो म्हणत असतो, नाही, मी तुला खूप सुखात ठेवेल, मी तुला आनंदात ठेवेल, माझ्यासोबत तू लग्न कर, तुला जे काही हवं आहे ते सगळं काही मी करेल. पण आता मात्र इकडे ती म्हणत असते, नाही, अजिबातच नाही, इथे मी लग्न करणार आहे तर ऑलरेडीच माझं ठरलेलं आहे, कळलं? असं म्हणून एक वीट घेते आणि त्याला मारायला लागलेले असते. तेव्हा तो पळतच जात असतो. आता पळत जात असताना इथे मात्र पायल तिला म्हणत असते, अहो जाऊबाई काय करताय, जेलमध्ये जाल ना तुम्ही, उगाचच त्याचा जीव घेतल्यानंतर. आता माझा पानू जेलमध्ये आहे म्हटल्यावर मला सुद्धा तिथे गेलेलंच चालेल, म्हणजे मला नाही समजलं, तुमचा पानू जेलमध्ये आहे म्हणजे म्हणजे त्याने काय केलं आता? मग आता इकडे पायल सगळ्या काही गोष्टी इथे नमिताला सांगत असते की कशा पद्धतीने ते दोघेही जण इथे हत्यारं घेऊनच त्या महेशला मारायला गेलेले आहेत. ही सगळी गोष्ट जेव्हा ती नमिताला सांगते त्यावेळेला मात्र नमिताला धक्काच बसतो की आता इकडे राजा आणि त्याचबरोबर पाण्या हे दोघेही जण त्या महेशला मारायला तिकडे गेलेले आहेत म्हणून. आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हे दोघेही जण आता त्या महेशच्या पाठीमागे पळत असतात. महेश आता त्याच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती पळतो, जवळपास 2-4 मजले तो वर पळत असतो. तर हे दोघेही जण त्याला पकडण्यासाठी धावत असतात. शेवटी आता इकडे हा जो महेश आहे ना, तो महेश मात्र ह्या दोघांच्याही हाती गावलेला असतो, सापडलेला असतो. आणि जेव्हा तो सापडतो त्यावेळेला मात्र इकडे राजा आणि त्याचबरोबर हा जो काही पाण्या आहे, हे दोघेही जण त्याला खूप काही त्रास देत असतात.
आणि तेव्हा महेश म्हणत असतो, सोडा मला, सोडा मला, मी काही नाही केलेलं, सोडा मला. पण हे दोघेही जण त्याला सोडत नसतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. इथे नमिता आणि पायल ह्या दोघी जणी आता अवनी, अण्णा आणि त्याचबरोबर इकडे धनु यशोदाकडे गेलेले असतात. पायल रडायला लागलेली असते आणि म्हणत असते, जाऊबाई जाऊबाई, आता सगळं संपलेलं आहे, काय करायचं ते मला कळतच नाही. त्यावेळेला आता इकडे ती म्हणत असते, काय झालेलं आहे ते तरी सांगा. तेव्हा ती म्हणत असते, कारण आता इकडे आपले दोघींचेही नवरे इथे ना जेलमध्ये जाणार आहेत. कारण इथे ना पानू आणि त्याचबरोबर इथे हा जो काही धनु आहे, राजा आहे, ते दोघेही जण त्याला मारण्यासाठी पोहोचलेले आहेत. असं म्हटल्याबरोबर तिला तर खूपच मोठा धक्का बसतो. यशोदाला टेन्शन आलेलं असतं. मग आता मात्र इकडे ही अवनी आणि त्याचबरोबर इथे यशोदा हे दोघेही जण त्याला व्हिडिओ कॉल करत असतात. जेव्हा व्हिडिओ कॉल करतात त्यावेळेला मात्र इकडे त्यांना पाहायचं असतं. तर आता इकडे हा जो काही चाकू आहे तो खेळण्यातला चाकू असतो आणि खेळण्यातला चाकू असल्या कारणाने ती लोक मुद्दामच त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतात आणि असं दाखवत असतात की आम्ही काहीही केलेलं नाही म्हणून. तर आता प्रेक्षकांनो, अवनी खूपच जास्त चिडलेली असते.